सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाऱ्याच्या वतीने मी डॉक्टर जयश्री संजय सातोकर आपणा सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री। जागतिक महिला दिनाच्या औचित्याने मी आज आपणासमोर एक वेगळाच विषय घेऊन आली आहे। विषय आहे भारतीय संविधान निर्मितीत महिला सदस्यांचे उल्लेखनीय कार्य, म्हणजे भारतीय गणराज्याच्या निर्माण कार्यात स्त्रियांचा सहभाग। मग त्या कोणत्या स्त्रिया सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी कोणते उल्लेखनीय कार्य केले याबद्दलची माहिती मी आपणास या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करते आहे। 1 फेब्रुवारी 1950 रोजी संसदेच्या पहिल्या अधिवेशनात दुर्गाबाई देशमुख यांनी भाषण केले होते। त्यात त्या म्हणाल्या, मी आज इथे उभी आहे आणि मी स्वप्नात हरवले आहे। मला आठवतं, विद्यार्थी असताना मी वाचलं होतं, अमेरिकेच्या संविधान निर्मितीमध्ये हॅमिल्टन जेफरसन यांनी निर्णायक भूमिका बजावली होती। मी विचार करायचे की अमेरिकेप्रमाणे गुलामीची अवस्था जाऊन भारताचे स्वतंत्र संविधान लिहिण्याची वेळ केव्हा येईल। मला वाटायचं, संविधान निर्मिती करण्या इतपत आपण सक्षम आहोत का? आत्मस्तुती वाटू शकते ही अध्यक्ष महोदय, मात्र मी संविधान निर्मितीत भूमिका बजावू शकले, खरंच ही आत्मस्तुती होती का? तर नाही, ही तर दुर्गेला झालेली तिच्या शक्ती आणि बुद्धीची जाणीव होती। संविधान सभेतल्या आपल्या भूमिकेला ऐतिहासिक महत्त्व आहे याचे दुर्गाबाईंसारख्या महिला सदस्यांना भान होते। त्यांच्यासह 15 महिलांनी संविधान सभेच्या निर्णय प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली। आंध्रच्या दुर्गाबाई देशमुख, बडोद्याच्या हंसा मेहता, केरळच्या पालघाट जिल्ह्यातील अम्मू स्वामीनाथन, कोचीनच्या दाक्षायणी वेलायुथन, पंजाबच्या मलेरकोटला येथील बेगम एजाज रसूल, लखनौच्या कमला चौधरी आणि राजकुमारी अमृत कौर, आसाममधील गोलपाड्याच्या लीला राय आणि पूर्व बंगालातील म्हणजे आजच्या बांगलादेशातील मालती चौधरी, अलाहाबादच्या पूर्णिमा बॅनर्जी आणि विजयालक्ष्मी पंडित, पश्चिम बंगालच्या मालद्यामधील रेणुका रे आणि हैदराबादच्या सरोजिनी नायडू, हरियाणाच्या अंबाला येथील सुचेता कृपलानी, केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ॲनी मस्कारे अशा या 15 महिला सदस्य। पितृसत्ताक समाजात आणि संविधान सभेत आपली भूमिका ठामपणे मांडणे सोपे नव्हते, मात्र या महिलांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली। या सर्व महिलांचे प्रतिनिधित्व केवळ नाममात्र नव्हते, तर त्यांनी मौलिक सूचना करत भरीव कार्य केले। उदाहरणार्थ, रेणुका रे यांनी संपत्तीच्या हक्काविषयी आक्षेप नोंदवला तेव्हा संविधान सभेतील पुरुषांनी त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ठामपणे आपले मुद्दे मांडले। अगदी दाक्षायणी वेलायुथन यांनी जसा त्या स्वतः दलित असूनही दलितांकरिता स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला, त्याचप्रमाणे संविधान सभेतील बेगम एजाज रसूल यांनीही मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी असूनही मुस्लिमांकरिता स्वतंत्र मतदार संघ असू नयेत अशी भूमिका मांडली। अम्मू स्वामीनाथन यांनी स्वातंत्र्य आंदोलनात आणि संविधान सभेतही भरीव योगदान दिले। पुढे त्यांचा गौरव 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्षात मदर ऑफ द इयर या किताबाने झाला। राजकुमारी अमृत कौर यांनी मतदानाचा हक्क सर्वांना असायला पाहिजे अशी आग्रही मांडणी केली। भाषा, शिक्षण या मुद्द्यांवर त्यांनी सूचना केल्या, तर पुढे आरोग्याच्या क्षेत्रात पायाभूत बदलही त्यांनी केले। देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे। भारताची नाईटेंगल म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या सरोजिनी नायडू यांनी स्त्रीवादी जाणीव विकसित व्हावी म्हणून प्रयत्न केले। हंसा मेहता
यांच्यासारख्या संविधान सभेतल्या सदस्य तर पुढे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्काच्या परिषदेसाठी भारताच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यातील पहिले कलम होते, ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल. हंसा मेहता यांच्यामुळे मेन शब्दाऐवजी ह्युमन बीइंग असे शब्द वापरले गेले. सर्वांना सामावून घेणाऱ्या या दुरुस्तीचे श्रेय हंसा मेहता यांचे आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्कही नव्हता. त्या काळात भारतातील महिला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. कारण नेहरूंची आधुनिक दृष्टी. फाउंडिंग मदर ऑफ द इंडियन रिपब्लिक या अच्युत चेतन यांच्या पुस्तकात महिला सदस्यांनी संविधान सभेत बजावलेल्या या भूमिकांचे विश्लेषण केले आहे. महिला सदस्यांच्या संविधान निर्मितीतील कार्याची यथोचित नोंद घेणे अत्यंत जरुरीची आहे. कारण ह्या स्त्रिया भारतीय गणराज्यांच्या निर्मात्या आहेत आणि म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं स्त्रियांची ही उल्लेखनीय कामगिरी आपणा सर्वांना माहिती व्हावी. सर्व महिलांना आपल्या शक्तीची, अंतर्गत शक्तीची, दुर्गेची, स्त्री शक्तीची जाणीव व्हावी या उद्देशानं या ठिकाणी आपणासमोर ही माहिती सादर केली.